नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. डॉक्टर आलेले असतात आणि ते अद्वैतला सांगत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्ही सुद्धा आता लवकरात लवकर बरे होणार आहात, त्यामुळे कसलंही टेन्शन घेऊ नका आणि फक्त आराम करा. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो डॉक्टर. डॉक्टर आता तिथून निघून जातात. मग सरोज अद्वैतला सांगत असते की अद्वैत, मी बाहेरच आहे, तुला जर काही लागलं तर मला आवाज दे आणि मला सांग. आणि हे बघ, आता स्वतःकडे लक्ष द्यायचं, अजिबात कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही. आता रात्रीच्या वेळी कलाला सुद्धा झोप येत नसते. तिला त्याच गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे अद्वैतला डिवोर्स हवा होता आणि डिवोर्स मागण्यासाठी त्याने एवढा वेळ लावला. जर त्याला डिवोर्स हवा होता तर त्याने तो आधीच घ्यायला पाहिजे होता आणि त्याला जर माझ्यापासून डिवोर्सच हवा होता तर खूप आधीच त्याने मला स्वतःपासून वेगळं करायला हवं होतं. पण काय करणार, कला आता पूर्णपणे अद्वैतमध्ये अडकलेली असते आणि तिला त्याच गोष्टींचा त्रास होत असतो की तिचं अद्वैतवर प्रेम असतं आणि अद्वैतला तिला डिवोर्स द्यायचा असतो. तर अद्वैतचे हाल असे असतात की त्याला सुद्धा कलाचाच विचार मनामध्ये येत असतो. तोही याच गोष्टीचा विचार करत असतो की खरेने कशा प्रकारे डिवोर्स पेपरवर साईन करून डिवोर्स पेपर माझ्या हातात दिले. खरं तर मला डिवोर्सच हवा होता, तरी सुद्धा या गोष्टी मला परत का आठवताय हे अद्वैतला कळत नसतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच रोहिणी नैनाला म्हणत असते की नैना, तुला खरं सांगू, अद्वैतची ही अशी अवस्था आणि सरोजला असं तडफडताना बघून माझ्या मनाला इतकं बरं वाटतंय ना की तुला काय सांगू. खरंच मला खूप बरं वाटतंय. कितीतरी दिवसांनंतर आज आपला प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल ठरलाय आणि तो अशा पद्धतीने ठरलाय ना की आपल्याला जास्त मेहनत करावी लागली नाहीये. रोहिणी नैनाला अगदी हसून हसून या सगळ्या गोष्टी सांगत असते. मग आता त्याच वेळी राहुल देखील तिथे येतो. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा ऐकलं का, मला ना डॉक्टरांनी गोळ्या आणायला सांगितलं. रोहिणी म्हणते की गोळ्या, कसल्या गोळ्या? तेव्हा राहुल सांगतो की अगं, अद्वैतच्या गोळ्या मला डॉक्टरांनी आणायला सांगितलंय. रोहिणी म्हणते की मग त्यात काय झालं, म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे का, त्याबद्दल काही प्लॅन आहे का तुझ्याकडे? राहुल म्हणतो की मम्मा, अगं हल्ली सतत माझ्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू असतात. रोहिणी विचारते की अरे पण काय, कसलं प्लॅनिंग करतोय ते तरी सांगशील? त्यावेळी राहुल सांगतो की हे बघ मम्मा, एक काम करायचं, यातली सगळी ही औषधं चुकीची आणायची. असं म्हटल्यावर रोहिणी म्हणते की मूर्खच एक नंबरचा तू. जेव्हा डॉक्टर आले तेव्हा सरोजबाईंनी आली होती ना? राहुल म्हणतो की हो आली होती. रोहिणी म्हणते की अरे मूर्ख मुला, त्याची आई तिथे बसलेली होती आणि त्याच्यानंतर तुला हे प्लॅनिंग सुचलं का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरोजबाईंनी जरी त्याच्या रूम मध्ये नसली ना तरी सुद्धा तिचा अद्वैत काय खातो, काय पितो, या सगळ्या गोष्टींकडे तिचं अगदी बारीक लक्ष असतं. राहुल म्हणतो की हो ग मम्मा, बरोबर आहे तुझं, या गोष्टीचा तर मी विचारच केला नव्हता. रोहिणी म्हणते की हो, तू नाही करणार विचार या सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे मी तुला सांगते की तू जरा गप्प बस आणि तुझ्या डोक्याचा वापर जरा कमी कर. राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा, त्यापेक्षा मी एक काम करतो, यातली सगळी औषधं हीच आणतो, फक्त एखादा औषध काहीतरी चेंज करतो आणि मग ते चुकीचं औषध अद्वैतच्या पोटात कसं जाईल याची जबाबदारी आपली असेल. नैना म्हणते की हा, हे अगदी बरोबर आहे. तर रोहिणी म्हणते की हो, हा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकतो, यामध्ये आपल्या बाजूने काही रिस्क नसणार आहे, त्यामुळे हा प्लॅन आपण वर्क करू शकतो. मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, कला चांदेकरांचं घर सोडून निघून गेली, ही गोष्ट तिने बरोबर केली की चुकीची केली? तुमच्यापैकी याचं काय उत्तर आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. इकडे अनामिका त्यांच्या रूममध्ये असते. अनामिका आता आरशात बघत असते स्वतःला आणि मंगळसूत्र देखील बघत असते. त्याच वेळी तिथे सोहम येतो. सोहम मात्र विचारामध्ये असतो, कारण जे काही त्याच्या लग्नाच्या दिवशी घडलेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या मनामध्ये सुरू असतो की कशा प्रकारे कलावहिनीने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आणि कलावहिनी या घरातून निघून गेली. सोहम विचार करत असतो या सगळ्या गोष्टीचा आणि म्हणत असतो की सगळं खरं, परंतु माझं लग्न तर झालं, पण माझ्या लग्नाच्या दिवशी ह्या सगळ्या काय गोष्टी होऊन बसल्या. माझं लग्न जरी झालं असलं तरी दादाचा संसार मोडला, त्याचं काय? तर सोहम जेव्हा विचार करत असतो त्याच वेळी अनामिका तिथे येते आणि अनामिका सोहमला मिठी मारते.
परंतु सोहमला मात्र त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा प्रकारे कला वहिनीला घर सोडून जावं लागलं आणि काजल सुद्धा आपल्याला तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आली होती, परंतु आपण मात्र काहीही रिस्पॉन्स दिला नाही. या सगळ्या गोष्टी सोहमला आठवत असतात आणि सोहम अनामिकाला बाजूला करतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरी चूक जर कोणाची असेल ना, तर माझ्या मते मला फक्त यात सगळ्यात सोहमची चूक वाटते. कारण सोहमच्या चुकीमुळे सर्वजण आता अडचणीत सापडलेले असतात. खरं म्हटलं तर सोहम स्वतः कन्फ्यूज असतो लग्नाच्या बाबतीत. कधी त्याचा मूड ऑन असतो अनामिकाला धरून किंवा कधी त्याचा मूड ऑफ असतो तो काजलला धरून. त्याला नक्की काय करायचंय हे फिक्स नसतं. काजलकडूनही रिस्पॉन्स यावा असं त्याला वाटत असतं आणि तिला दाखवण्यासाठी अनामिकाशी सुद्धा तो लग्न करत होता. आणि सोबतच या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं हे सोहमचं कर्तव्य होतं. सोहमने सांगायला हवं होतं की त्या चिठ्ठीबद्दल त्याला कलावहिनीकडून त्याच दिवशी कळलं. लग्नाच्या 5-10 मिनिटं अगोदर त्याला कळली असेल ही गोष्ट. ही सोहमने गोष्ट क्लिअर करायला हवी होती, जी की सोहमने केली नाही. बिचारी काजल त्याच्या जवळ येत होती, त्याला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होती आधी सुद्धा, परंतु याला मात्र काजलचं काही एक ऐकायचं नव्हतं. काजलला तो इग्नोर करत होता, तिचं बोलणं देखील ऐकून घेत नव्हता. एवढ्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता कला देखील घर सोडून निघून गेली आहे. सोहमने काजलला सोडून अनामिका सोबत लग्न केलं. या सगळ्या गोष्टी झाल्या तर आता त्याला अनामिका समोर असताना काजलची आठवण येते. म्हणजे सोहम स्वतः खूप गोंधळात अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वजण गोंधळात सापडताय. फरक फक्त एवढाच आहे की सोहमचं नाव पुढे येत नाही, परंतु या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त आणि फक्त सोहमच आहे. ही गोष्टी सोहमने क्लिअर न केल्यामुळे खूप कन्फ्युजन वाढलंय. जेव्हा अनामिका सोहमला विचारते की सोहम काय झालं, तेव्हा सोहम म्हणतो की काही नाही, आज जे काही घडलं ते तर तुला माहीतच आहे ना. तेव्हा अनामिका म्हणते की हो मला माहिती आहे आज जे काही घडलं. खरं तर जे काही घडलं ते खरंच खूप वाईट होतं, परंतु सोहू आज आपलं लग्न झालंय, मला एकदा प्रेमाने जवळ तरी घे. पण सोहम मात्र काय अनामिकाला जवळ घेत असतो, कारण त्यावेळी त्याला काजलची आठवण येत असते आणि हे सगळं तो चुकीचं करतोय असं त्याला वाटत असतं. तेही सगळ्यांच्या समोर लग्न करून सुद्धा सोहमला ही गोष्ट चुकीची वाटत असते. म्हणजे अनामिकाला जवळ घेणं सुद्धा त्याला शिक्षा वाटत असते. मग बिचारा अनामिकासोबत लग्न तरी कशाला करायचं. यामध्ये अनामिकाची तरी काय चूक होती. ती कुठे सोहमच्या मागे लागली होती. तिने सोहमला स्पष्टपणे विचारलं होतं की तुझं काजलवर प्रेम आहे का. तेव्हा सोहम स्वतः म्हटला की नाही, माझं तिच्यावर प्रेम नाहीये आणि अनामिका माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. मग आता अनामिकासोबत संसार थाटायचं सोडून सोहम आता अनामिकाकडे दुर्लक्ष करत असतो, जे की अत्यंत चुकीचं असतं. त्यामुळे अनामिका आता शांत बसलेली असते आणि गोष्टींचा विचार करत असते. मग रजनी तिथे येते. रजनी अनामिकाला असं विचार करताना बघताच रजनी अनामिकाला विचारते की काय ग अनामिका, काय झालं. तेव्हा अनामिका म्हणते की आई तुम्ही, अहो काही नाही, तुम्ही कधी आलात. रजनी म्हणते की आत्ताच आले, म्हटलं तुम्हाला पाणी लागेल ना, त्यामुळे तांब्या भरून पाणी आणलंय तुमच्यासाठी. रजनी अनामिकाला विचारते की काय ग, काही प्रॉब्लेम नाही ना. अनामिका म्हणते की नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. रजनी म्हणते की खरं सांगू का, तुमचं लग्न थाटामाटातच करायचं होतं, पण मग लवकरची डेट निघाली त्यामुळे आपल्याला जास्त काही करता नाही आलं. आणि आज घरात काय झालं हे तर तुला माहितीच आहे, तू बघितलंय. आणि त्या सगळ्यांचा मूड बघता म्हणून मी तुला विचारलं. त्यावर अनामिका म्हणते की अगदी साहजिकच आहे आई, खरं तर घरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असताना कोणाचा मूड ठीक असणार आहे. रजनी आता अनामिकाला तोडे दाखवते आणि सांगते की हे तोडे मला माझ्या सासूबाईने दिले होते, म्हणजे मला आणि सरोज वहिनीला सोबत दिले होते. त्यावेळी माझ्या सासूबाई मला म्हटल्या होत्या की काय असतं की संसार करता करता कधी कधी आपण स्वतःलाच हरवून बसतो. हे तोडे आयुष्यभर तू तुझ्याकडे ठेव, म्हणजे तू तुझ्या स्वतःला कधी विसरणार नाही. आणि जर कधी असं झालं तर हे तोडे तुला त्या गोष्टीची जाणीव करून देतील. अनामिका आता तुझं लग्न झालंय आणि खरं तर आपण लग्न या बंधनात अडकलो ना तर आपल्यावर खूप जबाबदाऱ्या पडतात आणि कुठेतरी त्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला हरवून जातो. खरं तर तू स्वतःला असं हरवू नये ना, म्हणून हे तोडे मी तुला देते. रजनी अनामिकाला म्हणते की बरं अनामिका, तुमचे अहो कुठे आहेत. तेव्हा अनामिका म्हणते की त्यांना, नंतर म्हणते की त्याला फोन आला होता म्हणून तो गेला.
हे सगळं बघून रजनीला मात्र हसायला येतं. रजनी तिला सांगते की बरं ठीक आहे, काळजी करू नको, येते मी. रजनी आता तिथून निघून गेलेली असते. रजनीने अनामिकाला तोडे दिलेले असतात, त्यामुळे अनामिका खूपच खुश झालेली असते. तर इकडे आबा हे बाहेर एरझरे घालत असतात, फिरत असतात. त्यावेळी सोहम तिथे येतो. सोहम आबांना तिथे बघतो आणि आबांना विचारतो की आबा, अहो तुम्ही इथे काय करता बाहेर? त्यावेळी आबा सांगतात की अरे काही नाही रे, जरा खोलीत जरा बंद बंद वाटत होतं, त्यामुळे बाहेर जरा म्हटलं फिरूयात. आबा सोहमला म्हणतात की अरे पण तू इथे काय करतोयस? तेव्हा सोहम म्हणतो की काही नाही, मी जरा बाहेर फिरायला आलो होतो, विचार करत होतो गोष्टींचा. त्यावेळी आबा म्हणतात की अरे पण अनामिका कुठे आहे? अनामिकाला पण सोबत घेऊन यायचं ना. आणि हे बघ, आता तू एकट्याने विचार सुद्धा करू शकत नाही, कारण अनामिका आली आहे आणि आता अनामिका तुझ्या सोबत आहे. तुझ्या डोक्यात काही वेगळं सुरू आहे का, असं आता आबा सोहमला विचारतात. सोहम हा आबांना म्हणत असतो की आबा तुम्हाला खरं सांगू का, घरामध्ये आज जे काही घडलंय ना, त्या सगळ्या गोष्टींसाठी मला खूप गिल्टी वाटतंय. माझं लग्न सुरू असताना आपली वहिनी, माझी कला वहिनी घर सोडून निघून गेली आहे. ही गोष्ट मी कशी काय पचवू शकतो? आबा आता तुम्हीच मला सांगा की कला वहिनीचं माझं लग्न सुरू असताना घर सोडून निघून जाणं, ही गोष्ट तरी मी कशी पचवायची आहे सांगा तुम्हीच मला. एकीकडे माझं लग्न आहे, एकीकडे माझा संसार सुरू होतोय आणि दुसरीकडे मात्र माझ्या दादा बहिणीचं लग्न मोडतंय, त्यांचा संसार मोडतोय. ही गोष्ट मी कशी काय पचवू? आणि आबा आता तुम्हीच मला या गोष्टी सांगा की यानंतर मी अस्वस्थ व्हायचं नाही तर काय व्हायचं, तुम्हीच मला सांगा. आणि आबा तुम्ही बघितलं ना, ज्यावेळी वहिनी निघून गेली त्यानंतर दादाची काय अवस्था झाली आहे. नाही, मला मान्य आहे की आता अनामिका माझी पार्टनर आहे, परंतु दादा बहिणीचं काय? दादा आणि वहिनी तर खूप आधीपासून माझ्या आयुष्यात आलेत ना. आबा आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की माझ्या दादा बहिणीच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ आलेलं असताना, त्यांच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या गोष्टी झालेल्या असताना मी नवीन सुरुवात कशी करायची आहे? तर इकडे कला झोपेमध्ये असते आणि झोपेमध्ये सुद्धा तिला त्याच गोष्टी आठवत असतात. अद्वैत तिला बोललेला असतो की सतत आमच्या घरात घुसण्याचा तू प्रयत्न करत आली आहेस आणि सतत तुला आमच्या घरामध्ये मान मिळवायचा होता. खरं तर या डिवोर्स पेपरवर तू आधीच सह्या करून टाकायला पाहिजे होत्या. आता अद्वैतचे ते शब्द कलाच्या कानात ऐकू येत असतात आणि कला प्रचंड त्याच्यामुळे घाबरलेली असते आणि त्या गोष्टींचा झोपेत विचार करत असते. तर अद्वैतच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नसतं. अद्वैत जे काही बोललेला असतो त्या सगळ्या गोष्टी त्यालाच आठवत असतात आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. आणि मग अद्वैत मोठ्याने ओरडतो की खरे, असं म्हणून आजूबाजूला तो बघतो. परंतु आता मात्र त्याची खरे काही रूममध्ये नसते ही गोष्ट त्याला जाणवते आणि मग तो खूप घाबरलेला असतो, त्याला वाईट देखील वाटत असते. तर कला सुद्धा आता उठून बसलेली असते, तिलाही चांदेकरची आठवण येत असते, तीही उठून बसलेली असते. तर आबा इकडे सोहमला समजावून सांगत असतात. आबा सोहमला सांगत असतात की सोहम, आता मात्र तुला तुझा विचार थोडा बदलावा लागेल. खरं तर तुझ्या दादाबद्दल, तुझ्या वहिनीबद्दल जे काही विचार आहेत तुझे, ते खरंच मला खूप आवडले. पण आता अनामिकाची जबाबदारी. अनामिका लग्न करून आपल्या घरात आली आहे, तुझी बायको बनून घरात आली आहे आणि त्यामुळे मात्र आता तुला तिचा विचार करावाच लागेल, कारण ती आता तुझी अर्धांगिनी आहे. आता मला एक गोष्ट सांग सोहम, अरे ती मुलगी तिचं घरदार सोडून तुझ्यासाठी या घरात तिने प्रवेश केलाय. तर खरं तर या घरातलं वातावरण बघून अस्वस्थ वाटणं तर साहजिक आहे, परंतु सोहम, आता तू कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आता तुझ्या मनाची अस्वस्थता बाजूला ठेवून तू त्या मुलीचा विचार कर. आणि तसंही ती मुलगी आता या घरामध्ये एकटी आहे की नाही. आता असं काहीही वागू नको की त्या मुलीला एकटं वाटेल. हे बघ, आता तू तिचा नवरा आहेस. या घरात जे काही झालं, घरातल्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम तू अनामिकावर होऊ देऊ नको, कारण अनामिका आत्ता आपल्या घरामध्ये आली आहे. तुझी जबाबदारी आहे की तू तिला एकटं सोडणार नाहीस. खरं तर आता त्या पोरीनं सुद्धा तिच्या लग्नाबाबतीत तर खूपच स्वप्न बघितले असतील ना. खरं तर तुमचं लग्न तितकं नीट नाही झालं, पण या सगळ्यामध्ये वेगळीच संकट उद्भरली. या सगळ्या गोष्टी असू देत, परंतु आता ही जी काही अस्वस्थता आहे, या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आता बाजूला ठेवायचे आणि आता फक्त आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायचा, अनामिकाचा विचार करायचा. अनामिकाला काय हवं नको ते बघायचं आणि तिला काय हवं नको हे बघणं, ही सगळी तुझी जबाबदारी आहे. या घरात अनामिका नवीन आहे, त्यामुळे या घरात ती अजिबात एकटी पडता कामा नये.
आबांनी आता सोहमला अगदी छान समजावून सांगितलेलं असतं आणि सोहमला ते सांगतात की तू आता जास्त गोष्टींचा विचार करू नकोस, ह्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून दे. आबांनी सोहमला सांगितलेलं असतं आणि सोहम त्यामुळे आता बिनधास्त झालेला असतो. आबा आता तिथून निघून गेलेले असतात. जे आबा प्रत्येक वेळी कलाच्या बाजूने उभे असतात, कलाचा आणि अद्वैतचा संसार टिकवण्यासाठी एवढे प्रयत्न करत असतात, आज ते आबा मात्र काही करत नसतात. आज त्या आबांनी कुठलीही तडजोड केलेली नसते. नाहीतर इतर वेळी कला आणि अद्वैतमध्ये जर थोडं जरी काही झालं तरी सुद्धा देवाच्या धावा करणारे आबा आज मात्र कला आणि अद्वैतचा डिवोर्स झालेला असतो. जे कलाने अद्वैतला डिवोर्स दिलेला असतो तरी सुद्धा मात्र आबा एकदम शांत असतात, कूल असतात. तर इकडे अद्वैतला मात्र या सगळ्या गोष्टींचा आता खूपच पश्चाताप होत असतो. म्हणजे अद्वैत अक्षरशः रडत असतो. त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि एक सिनारिओ त्याला पुढे दिसत असतो की अचानक कला रूममध्ये आली आहे आणि कला अद्वैतची काही बोलतच नाहीये. अद्वैत तिला खरे माझ्याशी बोल असं म्हणतोय, परंतु कला त्याच्याशी काही एक बोलत नाहीये आणि कला आता कपाटं उचकतीये. कलाने कपाटातून डिवोर्स पेपर काढलेत आणि ते डिवोर्स पेपर कला बघते. अद्वैत तिला म्हणतोय की खरे ज्या काही गोष्टींचा विचार करायचा आहे त्या विचारपूर्वक कर, प्लीज असे तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. परंतु कला त्याचं काही एक ऐकत नाही. कला डिवोर्स पेपर साईन करून टाकते आणि मग त्यानंतर तिचं लक्ष बोर्डकडे जातं. त्या बोर्डवर समानतेचा आणि भिन्नतेचा जो रकाना लिहिलेला असतो त्यातला समानतेचा रकाना ती पुसून टाकते. अद्वैत तिला सांगत असतो की खरे असं करू नको, आपण या सगळ्या गोष्टीवर काहीतरी उपाय काढू, प्लीज तू या गोष्टींचा तडकाफडकी विचार करू नकोस. हे बघ, आपण बसून निर्णय घेऊयात. परंतु आता कला काही ऐकत नसते आणि कला अद्वैतला डायरेक्टली सोडून जाते. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे थांब, परंतु आता कला काही थांबलेली नसते आणि कला तिथून निघून जाते. आणि असे काहीतरी भास आता अद्वैतला व्हायला लागलेले असतात आणि त्या सगळ्यामध्ये अद्वैतच्या डोळ्यात पाणी असतं. अद्वैत कलाचा तेवढा विचार करत असतो. अद्वैतला आता सगळ्या काही पश्चाताप होत असतो. अद्वैत म्हणत असतो की मी खरं तर खरेला थांबवायला हवं होतं. मी काय बोलून गेलो, माझ्या बोलण्यावर कंट्रोलच राहिला नाही. मी असं नव्हतं बोलायला हवं. खरं तर नातं टिकवायचं नव्हतं असं माझ्या मनात काहीच नव्हतं. तर इकडे कला सुद्धा रात्रीची उठून अद्वैतचाच विचार करत असते. अद्वैतचाच विचार तिच्या मनामध्ये असतो आणि अद्वैतच्या बाबतीत ती हा विचार करत असते की चांदेकर, अरे मी जेव्हा घर सोडून जात होते तेव्हा मला एकदा तरी तू थांबवायला हवं होतं. मला म्हणायचं होतं की खरे थांब, मी थांबले असते रे तुझ्यासाठी. परंतु त्यावेळी मात्र तू मला काही बोलला नाही आणि तू तेव्हा काही बोलणारही नव्हता. त्याचं कारण होतं की तुला हे लग्न टिकवायचंच नव्हतं. तू आधीपासून ठरवलेलं होतं की तुला या लग्नात काही इंटरेस्ट नाहीये आणि तुला तसेही डिवोर्स पेपर साईन करायचे होते. फरक फक्त एवढा आहे की तू मला डिवोर्स देण्याच्या आधी मी डिवोर्स पेपरवर सह्या करून दिल्या. परंतु आता मात्र मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलंच पाहिजे. निदान आता मला स्वतःसाठी नाही तरी आईबाबांसाठी मला मात्र बाहेर पडायला हवं. काहीही करून या सगळ्या गोष्टींतून आता मला मार्ग काढायला हवा. मला आता माझ्या फॅमिलीकडे बघायला हवं. कारण मीच जर माझ्या फॅमिलीसमोर जर तोंड लटकवून गेले तर मात्र त्यांना खूप त्रास होईल. एकतर आई खूप हळवी आहे, माझा नेहमी विचार करत असते आणि जेव्हा तिची मुलगी आता तिच्यासोबत येऊन राहते म्हटल्यावर माझ्या आईची काय अवस्था असेल हे मला चांगलंच माहिती आहे. तर अद्वैत सुद्धा इकडे रडत असतो. आता तो त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो की नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. उशिरा का होईना अद्वैतला अक्कल आलेली असते. अद्वैतला आता पश्चाताप व्हायला लागलेला असतो कारण कला घर सोडून निघून गेलेली असते. या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने इतर वेळी जेव्हा कला त्याच्या डोळ्यासमोर असायची, त्याच्या बेडमध्ये असायची, तेव्हा मात्र कलासोबत भांडणं सोडून अद्वैतला कधीही काही आलं नाही. परंतु ज्यावेळी मात्र कलाने घर सोडलं त्यावेळी मात्र अद्वैतची काय अवस्था झाली हे अद्वैतला स्वतःला दिसत असतं की आता कला बाहेर गेल्यामुळे अद्वैतला मेडिसिन घ्यावे लागत असतात. त्याला रात्र झोप लागणार नसते आणि या सगळ्या गोष्टींच्या विचाराने त्याचं डोकं आता भांबावलेलं असतं. तर इकडे सकाळी सकाळी जेव्हा संगीता उठते तेव्हा संगीता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना संगीता म्हणत असते की नाही, आता माझ्या कलेला सावरायला हवं. कारण कसं, ती या गोष्टीतून लवकर सावरणार सुद्धा नाही, कारण आता कुठेतरी ती जावई बापूंवर प्रेम करायला लागली होती.
मी एक काम करते, मी जाऊन बोलतेस तिच्यासोबत. संगीता आता कलाकडे जाते. तर इकडे काजल सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. काजलच्या मनात विचार सुरू असतो की काय चाललं असेल तिकडं. आज सोहमच्या लग्नाचा पहिला दिवस असेल. आज त्यांनी पूजा घातली असेल का? कसा असेल त्यांचा लग्नानंतरचा पहिला दिवस? काजल या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर संगीता जेव्हा आता बेडरूम मध्ये जाते तर कला तिथे नसते आणि मग ते बघून ती बाबांना विचारते की काय हो, कलाला बघितलं का कुठे? त्यावेळी बाबा सांगतात की अगं ती किचनमध्ये काहीतरी करतीये. संगीता म्हणते की किचनमध्ये आणि कला? मग संगीता आता घाईघाई किचनकडे जाते तर कला मात्र किचनमध्ये चहा बनवत असते. कलाने दुसऱ्या गॅसवर कढई ठेवलेली असते, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नसतं, गॅस सुरू असतो. तर संगीता तिथे येते. कला मात्र विचार करत असते सगळ्या गोष्टीचा. तिला तो सीन आठवत असतो की डायनिंग टेबलच्या जवळ अद्वैत तिला ब्लॅकमेल करत असतो आणि म्हणत असतो की तू जर माझ्या सगळ्या ऑर्डर्स नाही पाळल्या तर मात्र तुझा हा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवेल. असं म्हटल्यानंतर कला त्याला नको नको म्हणत असते. त्या सगळ्या गोष्टी कलाला आठवत असतात. आता संगीता तिथे येते आणि कलाला हात लावते. तर कला लगेच म्हणते की नाही नाही, मी आज ताकातल्या भाकरी नाही बनवणार. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की अगं कसल्या ताकातल्या भाकरी? आणि कले, अगं काय करतेयस तू हे? तिकडे कढई जळते ना. आणि ती कलाला विचारते की कले अगं काय झालंय, कसला विचार करतेय? तेव्हा आता आईला उगाच वाईट वाटू नये आणि तिने या सगळ्या गोष्टींचा विचार करू नये. त्यामुळे कला संगीताला सांगते की अगं आई काही नाही, काही गोष्टींची सवय असते, त्यामुळे होतं असं कधी कधी. जाऊ दे, तू या सगळ्या गोष्टींचा नको विचार करू, बरं मी आलेच. असं म्हणून कला तिथून निघून जाते. संगीता त्यावेळी म्हणत असते की बाळा बाळा अगं या सवय नाहीये, खरं तर प्रेम आहे. हे तुला कळतंय परंतु तुला वळत नाहीये, असं संगीताचं म्हणणं असतं. तर इकडे हॉलमध्ये रोहिणी नैना बसलेल्या असतात. तर अनामिका किचनमध्ये असते. रजनी आबांना काय हवं नको ते बघत असते. त्यावेळी राहुल तिथे येतो आणि राहुल आता रजनीची थट्टा करत असतो. रजनीला तो म्हणत असतो की गुड मॉर्निंग सासूबाई. म्हणजे काय आहे आज तुमचं, काय म्हणणं आहे? आज तुम्ही सासूबाई झाला आहात, तर सासूबाई म्हणून तुमचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटतोय? असं राहुल तिला म्हणत असतो. त्यावेळी म्हणते की राहुल अरे कसली थट्टा करतोयस माझी? राहुल त्यावेळी रजनीला विचारतो अगं मामी तू कुठे अद्वैतला बघितलं का? ऍक्च्युली मला त्याला ही औषधं द्यायची होती, म्हणजे डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिलीत ना ती मला द्यायची होती त्याला, मी आणली आहेत, पण तो त्याच्या रूम मध्ये कुठे दिसला नाही म्हणून विचारलं. रजनी म्हणते की अरे तो घरातच आहे, म्हणजे मी तरी त्याला बाहेर जाताना काही बघितलं नाहीये, येईलच थोड्या वेळात. राहुल रजनीला म्हणतो की ठीक आहे सासूबाई, काही प्रॉब्लेम नाही. राहुल आता रोहिणी जवळ येऊन बसतो. रोहिणीला म्हणत असतो की मम्मा जे औषध अद्वैतला द्यायचंय ना, म्हणजे आपण जे औषध अद्वैतला देणार आहोत ना ते औषध माझ्या खिशामध्ये आहे आणि दोन्हीही औषधांची नावं सारखीच आहे, त्यामुळे आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, असं राहुल रोहिणीला म्हणत असतो. त्याच वेळी सरोज तिथे येते. सरोजच्या हातात काही फाईल्स असतात आणि ती आबांना सांगत असते की बरं आबा मी आता एका मीटिंगसाठी जाऊन येते, माझी एक महत्वाची मीटिंग आहे, असं म्हणून सरोज तिथून जात असते. त्याच वेळी सरोजचं लक्ष हे टेबलवर जातं. टेबलवर काही मेडिसिन्स ठेवलेल्या असतात. त्या मेडिसिन्स बघून सरोज विचारते की ह्या मेडिसिन अद्वैतच्या आहेत ना? त्यावेळी रोहिणी राहुलला हळूच म्हणते की बघितलं हिचं लक्ष कसं घरात असतं ते, आणि अद्वैतच्या गोष्टींवरच तर खूपच जास्त असतं. त्यावेळी राहुल आता सरोजला सांगत असतो की अगं मामी ही सगळी औषधं मीच आणली आहे, खरं तर ही औषधं मला अद्वैतला द्यायची होती, परंतु मी त्याच्या रूमकडे गेलो पण त्याने दारच उघडलं नाही, पण तू काळजी करू नको, मी देतो त्याला ही औषधं. सरोज म्हणते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, परंतु तू त्याला आठवणीने ही औषधं दे, आणि तसंही त्याचा कालचा डोस मिस झालाय, परत असं व्हायला नको. त्यावेळी राहुल म्हणतो की हो मामी तू अजिबात काळजी करू नको. सरोज आता तिथून निघून जात असताना आबा सरोजला सांगतात की सरोज आज जरा घरी लवकर ये, कारण नवीन जोडप्याची आज पूजा आहे घरामध्ये. सरोज सांगते की हो आबा काळजी करू नका, मी लवकर येईल. आता सरोज तिथून निघून गेलेली असते. रजनी आबांना सांगत असते की आबा अहो मी अंजूला सामानाची यादी करून दिली आहे आणि तिला सगळं सामान आणायला पाठवलंय. त्यावेळी आबा म्हणतात की हो हे बरं केलंस तू. त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैतची अवस्था बघून आबांनाही वाईट वाटतं. मग अद्वैत आता तिथे बसलेला असतो. त्यावेळी आबा म्हणत असतात की घरात आज पूजा आहे,
परंतु घरात लगबगीने वावरणारी आज कला नाहीये. खरं तर तिच्या नीटनेटक्या कामाची एवढी सवय होऊन गेलीये की जर ती नसली ना तर असं वाटतं की काहीच होऊ शकत नाही. आपण किती जरी प्रयत्न केले, किती जरी तयारी केली तरी सुद्धा तिच्यासारखी पूजेची मांडणी आणि तिच्यासारखी सुबक रांगोळी काय आपण काढू शकत नाही. त्यावेळी अद्वैतला सगळं आठवत असतं की कशा प्रकारे फंक्शन असल्यावर, घरामध्ये काही असल्यावर कलाची किती लगबग सुरू असायची. सकाळी सकाळी उठून ती किचनमध्ये असायची, तर सगळी घरातली कामं व्यवस्थित आवरायची, सोबतच पूजेची तयारी सुद्धा स्वतः एकटी करायची आणि त्याचबरोबर रांगोळी सुद्धा दारामध्ये सुबक काढायची. या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात आणि त्याला हेही आठवत असतं की त्याने कलाला सोहमचं लग्न पार पाडण्यासाठी चॅलेंज केलं होतं की तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करशील आणि घरातलं सगळं मॅनेजमेंट हे तुझ्याकडे असेल, त्यामुळे ते मॅनेजमेंट तू करायचंय. तर कलाने ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करून दाखवल्या होत्या लग्नापर्यंत. परंतु त्यानंतर ती हे घर सोडून निघून गेली हेही तितकंच खरं असतं. रजनी म्हणते की आबा, अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात हा. खरं तर घरामध्ये पूजा असली आणि कला नाहीये, खरं तर हे सगळं खूप विचित्र वाटतंय. आणि पूजेमध्ये जर कलाने प्रसाद नाही केला ना तर मला फार चुकल्यासारखं वाटतं. त्यावेळी राहुल आता अद्वैतला सांगतो की अरे दादा, या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट राहिलीच, ते म्हणजे तुझं औषधं घेणं. अरे तुझं औषधं घ्यायची राहिलीच. आणि सकाळी खरं तर मी दरवाजा तुझा ठोठावला, परंतु तू काही रिस्पॉन्स दिला नाही आणि औषधं तुझी पोटात जायची राहिलीये, त्यामुळे आता ही औषधं घे. परंतु अद्वैत त्यावेळी कलाचाच विचार करत असतो. अद्वैत जेवढा अस्वस्थ दिसत असतो त्यावरून आता आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, अरे तुझ्या बायकोची कमी जेवढी आम्हा सगळ्यांना वाटते तेवढी कमी तुलाही जाणवते का? खरं तर माझं मन ना राहून राहून खातंय. मला असं वाटतंय की आपण तिला अजून थोडासा वेळ द्यायला हवा होता. खरं तर एका बाजूने अपमान होत होते, एका बाजूने आवाज चढत होता, परंतु दुसरी बाजू मात्र रिकामीच होती. त्यावेळी आता अद्वैतला समानतेचा आणि भिन्नतेचा रकाना आठवत असतो. ज्यावेळी तो रूममध्ये गेलेला असतो त्यावेळी समानतेचा रकाना पूर्णपणे रिकामा असतो आणि खरंच आबांनी सांगितल्याप्रमाणे एक बाजू रिकामी राहिलेली असते. अद्वैतला वाटतं की नाही, आबा आता बरोबर बोलताय. आपण फक्त खरेला काल बोलत होतो, तिच्या चुका तिला दाखवत होतो, ती कशी आहे, तिचं कुठे चुकतं, या सगळ्या गोष्टी आपण तिला दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो. आपण चिडत होतो, आपण ओरडत होतो, परंतु या सगळ्यामध्ये आपण मात्र तिला बोलायला एकदाही संधी दिली नाही. आपण तिला व्यक्त होण्यासाठी टाइमच दिला नाही. या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात आणि त्यावरनं आबा जे काही बोलत असतात, आबांचं म्हणणं त्याला खरं वाटत असतं, खरं पटत असतं आणि खऱ्या अर्थाने अद्वैतला आता कलाची खूप आठवण येत असते. त्याने जे काही केलंय ते चुकीचं केलंय असं त्याच्या हातून घडायला नको होतं. खरेला बोलायला एक चान्स द्यायला हवा होता, अद्वैतला आता असं वाटू लागतं. परंतु आता खरे त्याच्या समोर नसते ना, ती घर सोडून निघून गेलेली असते आणि ती परत कधीच येणार नसते हे अद्वैतला माहीत असतं आणि त्यामुळे अद्वैत एवढा कलाचा विचार करत असतो. कधी प्रेमासाठी दूर सुद्धा जावं लागतं आणि असंच काहीतरी उदाहरण अद्वैत आणि कलाच्या बाबतीत घडलेलं असतं. जर कदाचित कला तिच्या माहेरी गेली नसती, अद्वैतला सोडून गेली नसती, तर अद्वैतला कधीही कलाची किंमत कळली नसती. अद्वैत कलाला नेहमी ग्रँटेड पकडत आला असता आणि त्यामुळे त्यांचा संसार कधी पुढे गेलाच नसता. परंतु ज्या प्रकारे कलाने स्वतःसाठी स्टँड घेतला आणि जेव्हा स्वतःसाठी स्टँड घेऊन ती जेव्हा घर सोडून निघून गेली, तर अद्वैत सुद्धा आता तिचा तेवढाच विचार करतोय. त्यामुळे कधी कधी स्वतःचा स्टँड घ्यायला पाहिजे, ही गोष्ट आपण यातून शिकतोय. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अद्वैत विचार करत असतो की रागाच्या भरात जरा मी जास्तच बोलून गेलो खरेला आणि मला माहिती आहे खरे आता काय करत असणार. खरे आता या सगळ्या गोष्टींचा राग डोक्यात घेऊन बसली असेल आणि त्याच सगळ्या गोष्टी तिच्या मनात सुरू असतील. मला आता काय करावं ते कळत नाहीये. खरे तर या घरामध्ये परत यायला पाहिजे, पण आता तिला घरात परत कसं काय घेऊन येऊ, कारण ती जेवढी चिडलेली आहे तिचा तो राग बघून तिला मी खरंच घरात आणू शकतो का परत. अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला असतो की त्याला कलाला तर घरात आणायचं असतं, पण कलाला घरात कसं आणायचं आणि असं काय करावं की कला पुन्हा घरामध्ये येईल, याच्यासाठी अद्वैत विचार करत असतो. तर कलाने सुद्धा डोक्यात काही गोष्टी फिक्स केलेल्या असतात. ते म्हणजे अद्वैतला तिच्यापासून डिवॉर्स हवा असतो असं तिला वाटत असतं आणि त्यामुळे त्या डिवॉर्स पेपरवर सह्या करून तर मी आली आहे, त्यामुळे मी माझं काम केलंय.
मला कुठल्याही बंधनात अद्वैतला अडकवायचं नाहीये, म्हणून ती प्रयत्न करत असते. आणि त्यावेळी जेव्हा संगीता कलाला विचारते की कला, अगं तू काय ठरवलंयस, तू त्या घरी जाणारेस का परत, तू जावई बापूंना एक चान्स द्यावा असं मला वाटतंय. त्यावेळी कला स्पष्टपणे सांगते की नाही आई, मी काही गोष्टी माझ्या मनामध्ये ठरवल्या आहेत आणि मी तशाच त्या करणार आहे. हे बघ, मी त्या डिवोर्स पेपरवर सह्या करून आली आहे आणि आता मला चांदेकरकडे परत कधीही जायचं नाही. कलाने सांगितलेलं असतं की मी त्या घरात परत कधीही जाणार नाही. आता त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैत तिथे आल्यावर संगीताला धक्का बसतो. संगीता म्हणते की जावई बापू तुम्ही. त्यावेळी कला अद्वैतकडे बघते आणि मग अद्वैत सांगतो की खरं तर चांदेकरांच्या घरी पूजा आहे आणि चांदेकरांची मोठी सून म्हणून मी अति आगाऊला न्यायला आलोय. हे ऐकताच कलाला खूप आनंद होतो. कला अद्वैतकडे बघत असते. खरं तर चांदेकरांच्या घरी जाण्याची इच्छा तिलाही खूप असते, पण अद्वैतने तिला बोलवल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार असतात. पण आता काय, आता कला काय अद्वैतला सोडत नसते. अद्वैत कितीही आता जरी कलाला काही म्हटला तरी सुद्धा कला भाव खाणार एवढं नक्की. आणि कलाने तो भाव खायलाच पाहिजे, कारण ह्या अद्वैतने कलाला खूप त्रास दिलाय. त्यामुळे आता माघार घेण्याची वेळ अद्वैतची आहे आणि बोलण्याची वेळ आता कलाची आहे. त्यामुळे कला आता बरोबर अद्वैतला गोष्टी पटवून देणार असते. काहीही न करता अद्वैतला सगळं काही सांगणार असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.